इस वर्ष गोंदिया जिले में नागपुर परीक्षा खेल प्रतियोगिता का आयोजन किया गया है और पुलिस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटिल भुजबल द्वारा पुरस्कार वितरण कर खेल प्रतियोगिता का समापन किया गया। चंद्रपुर जिले ने सबसे अधिक पुरस्कार जीते और जल्द ही राज्य स्तरीय खेल प्रतियोगिता होगी। ये जानकारी ठाणे जिले के पुलिस महानिरीक्षक ने दी है। आपको बता दें कि ये खेल प्रतियोगिता 11 दिसंबर से शुरू हो चुकी है और इसमें गोंदिया भी शामिल है। भंडारा, चंद्रपुर, गढ़चिरौली, नागपुर, वर्धा के 6 जिलों में पुलिस कांस्टेबल अधिकारी ये खेल प्रतियोगिता कर्मचारियों के बीच आयोजित की गई है। इसमें 16 खेल एथलेटिक प्रतियोगिताएं शामिल होगी। साथ ही साथ गेंद फेंको, फुटबॉल, हॉकी, बेसबॉल, होली, वॉलीबॉल, कबड्डी, इसमें क्रिकेट, दौड़, ताइक्वांडो और बॉक्सिंग जैसे खेल भी शामिल होंगे। गोंदिया जिल्ह्याला परिषदीय विभागीय स्पर्धा घेण्याचं सौभाग्य लाभलेलं आहे आणि आपल्या हाताने या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या, काय सांगा? बरोबर आहे। यावेळेस 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत आपल्या इथे नागपूर रेंज क्रीडा स्पर्धा आपल्या इथे पार पडल्या आणि खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप मोठ्या चांगल्या सहभागाने स्पर्धा पार पडल्यात। तर एक नक्कीच गोंदिया जिल्हा पोलीस दलासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। कुठल्या कुठल्या खेळांचा या ठिकाणी समावेश होता? याच्यामध्ये 16 खेळ होते जवळपास। सांघिक खेळामध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो हे खेळ होते आणि वैयक्तिक मध्ये मग ऍथलेटिक्स होते, उशू, तायक्वांदो, कुस्ती या प्रकारचे जवळपास 16 खेळ होते आपल्याकडे। जवळपास 6 जिल्हे आपले गोंदिया, गडचिरोली, नागपूर ग्रामीण, वर्धा, भंडारा, चंद्रपूर या 6 जिल्ह्यामधील जवळपास 850 महिला आणि पुरुष खेळाडूंनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता। जानेवारी किंवा फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा ह्या ठाणे शहर या ठिकाणी आयोजित होणार आहे आणि आपल्या नागपूर परिक्षेत्राचा संघ आम्ही आता निवडणार आहोत। त्यांना एक उच्च दर्जाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सराव शिबिर 1-1.5 महिन्याचा आम्ही आयोजित करणार आहोत आणि राज्यस्तरावर सुद्धा या निमित्ताने चांगली कामगिरी, चांगलं प्रदर्शन राहील याबद्दल मला खात्री आहे आणि विशेषतः राज्यस्तरावर आणि ऑल इंडिया लेवलवर, राष्ट्रीय स्तरावर आपले बरेचसे खेळाडू आजही चांगली तयारी करतायत, त्याची प्रॅक्टिस करतायत, सराव करतायत। त्यांनाही आम्ही प्रोत्साहन देणार आहोत, त्यांनाही उत्तेजन देणार आहोत, जेणेकरून आपल्या राज्याची कामगिरी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा अत्यंत अग्रक्रमाने पुढे राहील याबद्दल आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यात नक्की यश मिळेल याबद्दल खात्री आहे। नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा 2024 या ठिकाणी आज संपन्न झालेल्या आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की जवळजवळ
संपूर्ण 6 जिल्ह्यातून गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा, नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यातून जवळजवळ 1000चे वर अधिकारी, कर्मचारी, खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये, वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे. आणि गडचिरोलीचं कौतुक विशेष की गडचिरोलीला महिला ज्या कॅटेगरी आहेत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोधी अभियान अत्यंत यशस्वी राबवतानाच त्यांनी खेळाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे आणि आपलं कौशल्य आणि नैपुण्य या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. मी जिल्हा चंद्रपूर किंवा गडचिरोली या दोन्हीही जनरल चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि इतर जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्ता संपलेला विधानसभा निवडणूक प्रचार, मतदान, मतमोजणी, विजय मिरवणुका हा बंदोबस्त संपन्न झाल्यानंतर त्यांनी या कालावधीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवलेली आहे, चांगली प्रदर्शित केलेली आहे. आणि विशेष कौतुक गोंदिया जिल्ह्याचं आहे. गोंदिया जिल्ह्याला यजमानपद भूषवलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा अत्यंत व्यावसायिक पद्धतीने या सगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजन केलेलं आहे, ज्याला आपण दैदिप्यमान म्हणूयात, भव्यदिव्य म्हणूयात अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे. मी पोलीस अधीक्षक गोंदिया आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव यांची सुद्धा चांगली साथ, समर्थ साथ मिळालेली आहे आणि याचं वार्तांकन असेल, त्याबद्दलच्या बातम्या असतील, व्हिडिओ क्लिपिंग असेल, आम्हाला त्या ग्रुपद्वारे आणि तुमच्या वार्तांकनाद्वारे आम्हाला माहिती मिळत होती. मी मनापासून आपणा सर्वांचंही या निमित्तानं अभिनंदन करतो, आपणा सर्व धन्यवाद देतो. कारा न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट। 13 से 23 दिसंबर तक खासदार महोत्सव का हो चुका है शुभारंभ। जी हाँ, अपना नागपुर अपना उत्सव यानी खासदार सांस्कृतिक महोत्सव। माननीय श्री नितिन जी गडकरी इनकी संकल्पना से 10 दिवसीय भव्य इस कार्यक्रम में आप देख सकते हैं 13 तारीख को भव्य उद्घाटन समारोह, 14, 15 और 16 को डॉक्टर कुमार विश्वास विश्वविख्यात कथा सम्राट, साथ ही 17 तारीख को 2000 वारकरी कलाकारों का नाचक, नृत्य एवं संगीतमय आविष्कार का कार्यक्रम, 18 दिसंबर को अभिजात मराठी संगीतमय कार्यक्रम, 19 दिसंबर को साउंड ऑफ इंडिया नीलाद्री कुमार, 20 दिसंबर को सनम बैंड लाइव इन कॉन्सर्ट, 21 दिसंबर को उदित नारायण लाइव इन कंसर्ट, 22 दिसंबर को विशाल मिश्रा का होगा लाइव इन कंसर्ट, साथ ही होगा 23 दिसंबर को धमाकेदार जुबिन नौटियाल की प्रस्तुति। तो देखना ना भूलें, समय शाम 6 बजे से शुरू। आयोजक खासदार सांस्कृतिक महोत्सव समिति नागपुर, स्थल ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, क्रीड़ा चौक, हनुमान नगर, नागपुर में।